विधान परिषद निवडणुकीचं काउंटडाऊन सुरू झालंय। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या निवडणूक पार पडतेय। 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात आहेत। उमेदवारांना केल्या जाणाऱ्या मतदानासाठी सगळेच पक्ष आपापल्या आमदारांची रंगीत तालीम घेत आहेत। शिंदे गटाची काल रंगीत तालीम पार पडली आहे, तर भाजप आज आमदारांची रंगीत तालीम घेत आहे। तिकडे ठाकरे गटानं विधान परिषद निवडणुकीसाठी आमदारांचं स्नेहभोजन आयोजित केलं होतं, त्यामुळे उद्याच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे। विधान परिषदेच्या निवडणुकांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। और इसलिए कल इसका इलेक्शन है, कल ही इसके रिजल्ट आने वाले हैं, तो आपको रिजल्ट पता लगेगा। खरीदने से बिकते हैं कि ये लोगों को, हमारे विधायक लोग इनको सबक देते हैं, तो कल बताएंगे। शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर ते महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। जयंतराव पाटील, भाई जयंत पाटील शेका पक्षाचे, हे सुद्धा महाविकास आघाडीचेच उमेदवार आहेत। प्रज्ञा सातव या सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। आणि मला खात्री आहे जी रणनीती आम्ही बनवली त्यानुसार तीनही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील। लोकशाहीमध्ये जे निवडून जातात त्यांना रेड कार्पेट वागणूक आणि जे कष्ट करतात त्यांना फुटपाथवर झोपण्याची पाळी येते। उमेदच्या अनेक भगिनी, लाखो भगिनी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यातून काल मुंबईत दाखल झालेले आहेत आझाद मैदानावर। त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेलं आहे। त्यांच्या अनेक मागण्या आहेत, त्यांच्या मागण्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात